मनोजदादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये मराठा मोर्चा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये येऊन पोहोचलेला आहे. आरक्षण मिळणार की नाही मिळणार याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेल्या संविधानानुसार 3 गोष्टी चेक करणं महत्वाचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे ज्या समाजाला आरक्षण पाहिजे तो समाज एज्युकेशन आणि सोशल स्टेटस याच्या माध्यमातून बॅकवर्ड प्रूव्ह करता आला पाहिजे एम्पेरिकल डेटाच्या माध्यमातून. आणि हा एम्पेरिकल डेटा लेटेस्ट लागतो. 20-30 वर्षापूर्वीचा डेटा सबमिट करून चालत नाही. दुसरी बाब, आरक्षण जेवढं पण पर्सेंटेज आपण देऊ हे आरक्षण 50% पेक्षा जास्त एक्सीड होता कामा नये. कारण की संविधानाच्या मर्यादेनुसार टोटल आरक्षण हे 50% मॅक्सिममच असू शकतं. 51-52% आरक्षण जाऊ शकत नाही. आणि तिसरी गोष्ट, ओबीसी इक्विव्हॅलंट जर तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर तुम्हाला क्रीमी लेअर साठी आरक्षण घेता येत नाही, कारण की ते इनजस्टिस होईल बाकीच्या समाजावरती. असे 3 मुद्दे चेक करणं गरजेचं आहे. या 3 मुद्द्यांमध्ये जर आरक्षण बसलं तर गव्हर्नमेंट आरक्षण देऊ शकतं, अन्यथा गव्हर्नमेंट आरक्षण देऊ शकत नाही. म्हणूनच मनोजदादा जरांगे पाटलांची विनंती अशी आहे की सरसकट मराठ्यांना ओबीसी कॅटेगरीमध्ये त्यांनी इन्क्लूड करावं आणि ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा समाजाला वाटा मिळावा.